श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. अनंत चतुर्दशी व्रत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करणार आहोत. त्यांची विधिवत उत्तरपूजा करून विसर्जन करायचं. उत्तरपूजा कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो बघून त्याच पद्धतीनं शास्त्रोक्त उत्तरपूजा करून गणपती बाप्पाचं विसर्जन करा. अनंत चतुर्दशी या तिथीचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनासोबतच अनंताची पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताची पूजा कशी करायची याची थोडक्यात माहिती मी आपल्याला सांगणार आहे. सोबत या दिवशी अनंत चतुर्दशीचा मंत्र आपल्याला पठण करायचा आहे. हा मंत्र मी आपल्याला 108 वेळा या ठिकाणी म्हणून दाखवेल. आपण सोबत पठण करा. अनंत चतुर्दशीची ही पूजा आपल्याला 17 सप्टेंबर 2024 रोजी करायची आहे. ज्यांच्या घरी हे व्रत वर्षानुवर्ष केलं जातं त्यांनी तर ही पूजा अवश्य करावी. समजा हे व्रत आपण करत नसाल तरी देखील आपण भगवान विष्णूंची सेवा म्हणून हे व्रत किंवा ही पूजा करू शकता. सकाळी लवकर उठायचं, शुचिर्भूत व्हायचं, स्नान संध्या करायची, आपली देवपूजा करून घ्या. एक चौरंग मांडावा. चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं. आपल्या घरात भगवान विष्णूंचा, भगवान कृष्णाचा जर फोटो असेल तो फोटो मांडावा. त्यानंतर दिवा लावून घ्यायचा. तुपाचा दिवा लावा. दिव्याचं पूजन करा. आपल्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती आपण जर बसवलेली असेल त्याचीच पूजा करायची किंवा गणपती बाप्पाचं स्मरण करा. ओम गण गणपतये नमः हा मंत्र मनातल्या मनात म्हणा. सुपारीचं देखील आपण गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून स्थापना करू शकता. चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवून सुपारी गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून मांडायची, त्यांचं पूजन करायचं. गणपती पूजनानं आपण कुठल्याही पूजेची सुरुवात करत असतो म्हणून. त्यानंतर आपल्या देवघरातील बाळकृष्णाची जी मूर्ती असते ही मूर्ती तामनात घ्यायची. शुद्ध जलानं अभिषेक करायचा. पुरुष सुक्ताचं पठण करा. समजा मूर्ती नसेल, फोटोवरती दुरूनच फुलानं थोडंसं पाणी शिंपडायचं, पुरुष सुक्ताचं पठण करायचं. बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्या ठिकाणी बाळकृष्णांना स्थापित करायचं. त्यांना गंधाक्षता, पुष्पे, चंदन अर्पण करायचं. ही झाली भगवान विष्णूंची पूजा. या दिवशी अनंताची म्हणजेच एक धागा असतो ज्याला कलावा म्हणतात, ज्याला 14 गाठी दिलेल्या असतात, या धाग्याची, या अनंताची पूजा विशिष्ट पद्धतीनं केली जाते. आणि हे धागे किंवा हा अनंत जो असतो, पूजा झाल्यानंतर आपल्या घरात जेवढे व्यक्ती असतील आपण तेवढे अनंत आणून त्याची पूजा केली तरी चालते. आपल्या घरात जेवढ्या व्यक्ती असतील तेवढे धागे आणायचे, या धाग्यांची पूजा करायची. आणि पूजा झाल्यानंतर हे धागे पुरुषांनी उजव्या हातात आणि महिलांनी डाव्या हातात बांधायचे असतात. चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती हे धागे ठेवावेत. धाग्याची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची. पूजा सुरू असताना ओम अनंताय नमः हा मंत्र मनातल्या मनात आपण पठण करा. संपूर्ण पूजेला नैवेद्य दाखवायचा. भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची, गणपती बाप्पाची आरती करायची. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या दिवशी उपवास करा. हे व्रत का करायचं? अनंत चतुर्दशीचं व्रत किंवा ही सेवा का करायची? आपलं गेलेलं वैभव प्राप्त करण्यासाठी अनंत चतुर्दशीचं व्रत किंवा या दिवशी या मंत्राचं पठण केलं जातं. गेलेलं वैभव कसं मिळवावं असं युधिष्ठिरानं ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णांना विचारलं त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी त्याला अनंताचं व्रत करायला सांगितलं. आणि युधिष्ठिरांनी ज्या वेळेला अनंताचं व्रत केलं त्यांना त्यांचं गेलेलं वैभव पुन्हा मिळालं. म्हणूनच आपल्या जीवनात काही समस्या, संकट उद्भवले ज्यामुळं आपलं गेलेलं वैभव आपल्याला परत मिळवण्यासाठी अनंताचं हे व्रत अनंत चतुर्दशीच्या दिवशी अवश्य करावं. मी आपल्याला पुन्हा सांगेल, समजा आपल्या घरामध्ये तशी जर रूढी परंपरा नसेल तर आपण फक्त अनंत चतुर्दशीच्या दिवशी या मंत्राचं पठण करायचं, भगवान विष्णूंचं स्मरण करून. तरी देखील आपलं गेलेलं वैभव आपल्याला खात्रीशीर पुन्हा मिळेल. तर अशा पद्धतीनं अगदी साध्या सोप्या पद्धतीनं अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण ही पूजा करा. आणि पुढे हा जो मंत्र आहे आपल्याला 108 वेळा पठण करायचा आहे. हा मंत्र आपण दिवसभरात कधीही पठण करू शकता. चला तर मंत्र पठण करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय अनंताय. 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 ओम नमो भगवते वासुदेवाय
अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय।
ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय
अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ नमो भगवते वासुदेवाय अनन्ताय। ॐ